लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खंडाळा येथे घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान। शेजारी राहत असलेल्या विरोधकांनी आग लावल्याचा आरोप। बातमी पुसद येथून। पुसद तालुक्यातील खंडाळा अमृतनगर येथील रहिवासी असलेले शेख असलम शेख इरफान वय 45 वर्ष राहणार अमृतनगर खंडाळा यांच्या राहत्या घराला आग लागून सोने चांदी नगदीसह घरातील फर्निचर व इतर साहित्य असे 13 ते 15 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सदर घटना दिनांक 3 जानेवारी 2026 सकाळी घडली असून पीडित परिवारावर राहण्याचे जगण्याचे मोठे संकट कोसळले आहे व मदतीची अपेक्षा करीत आहेत। मिळालेल्या माहितीवरून खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत व पोलीस स्टेशन जवळच असलेल्या अमृतनगर येथील शेख असलम शेख इरफान वय 45 वर्ष राहणार अमृतनगर खंडाळा हे लाकडी कामगार असून परिवारातील इतर पुरुष मंडळी कामानिमित्त मुक्कामी दिग्रस येथे गेले होते, तर परिवारातील महिला गावाजवळच असलेल्या शेतात राखण्यासाठी गेल्या होत्या। घरी कोणीच नव्हते, त्यावेळी घराला आग लागून 13 ते 15 लाख रुपयांचे सर्व साहित्य जळून राख झाले। सदर घटना दिनांक 3 जानेवारी 2026 सकाळी लक्षात येऊन आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला। पुसद येथील अग्निशामक दलाला पाचारणही करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। सर्व काही जळून राख झाले। परिवार उघड्यावर आला असून मदतीची अपेक्षा आहे। पीडित परिवाराकडून शेजारी राहत असलेल्या विरोधक यांनी आग लावल्याचा आरोप केला गेला असून पोलीस स्टेशनला घटना नोंद करण्याची तयारी सुरू होती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.